नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इनसाइडर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे आपण 26 जनरल नॉलेजचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये मुख्यतः पहा पोलीस भरती, तलाठी भरती आणि जिल्हा परिषद भरतीसाठी हे प्रश्न महत्त्वाचे ठरणार आहेत. हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न असतात मित्रांनो. तर यामध्ये पहा आपल्याला जर PDF डाउनलोड करायचे असेल तर त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी या नावाने, त्याला आपण जॉईन करायचं आहे. म्हणजे आपल्याला चॅनलवरती पहा 800 पेक्षा जास्त PDF नोट्स डाउनलोड करता येतील. आपण जर मित्रांनो नोकरी इनसाइडर या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा प्रश्न पहिला आहे, आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये 1009 धावा काढणारा खेळाडू खालीलपैकी कोण आहे? पहा, आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये किती रन्स, 1009 रन काढणारा खेळाडू कोण आहे? तर मित्रांनो, आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील होईल. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 प्रणव धनवडे. हा असा एकमेव खेळाडू आहे की आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये 1009 एवढे रन काढणारा तो खेळाडू ठरला आहे. पर्याय क्रमांक 2 प्रणव धनवडे. प्रश्न क्रमांक 2 आहे, माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण आहे? पहा, माउंट एव्हरेस्ट शिखर लक्षात ठेवायचे, माउंट एव्हरेस्ट शिखर हे जे आहे हे जगातील सर्वोच्च शिखर आहे आणि ही शिखर सर करणारी भारतातील पहिली विकलांग महिला कोण आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 अरुणिमा सिन्हा. ह्या ज्या आहेत ह्या भारतीय पहिल्या विकलांग महिला अशा आहेत की त्यांनी माउंट एव्हरेस्ट हे जे शिखर आहे हे पार केलेलं आहे, म्हणजे चढून सर केलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 अरुणिमा सिन्हा. प्रश्न क्रमांक 3 आहे, राऊस सार्कोमा म्हणजे RSV या विषाणूमुळे कोणता रोग उद्भवतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर कर्करोग. लक्षात ठेवायचं मित्रांनो, कॅन्सर हा जो रोग आहे हा राऊस सार्कोमा RSV या विषाणूमुळे उद्भवणारा रोग आहे कर्करोग. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, पाश्चरीकरण या पद्धतीद्वारा खालीलपैकी कोणता नाशवंत पदार्थ टिकवला जातो? पाश्चरीकरण लक्षात ठेवायचं मित्रांनो, पाश्चरीकरण ही जी पद्धत आहे या पद्धतीमध्ये कोणता असा नासणारा म्हणजे नाशवंत पदार्थ आहे की त्याला साठवलं जातं किंवा टिकवलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर दूध. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, दूध हा असा पदार्थ आहे नाशवंत पदार्थ की तो पाश्चरीकरणामध्ये टिकवला जातो. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, सलवा जुडूम ही चळवळ कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पहा, सलवा जुडूम ही जी चळवळ आहे ही कोणत्या राज्याशी संबंधित चळवळ आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 छत्तीसगड राज्याशी संबंधित आहे सलवा जुडूम. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरामध्ये दरवर्षी संपन्न होतो? पहा मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये असतो की तो दरवर्षी त्या शहरात असतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर पणजी या शहरात असतो. आणि पणजी हे जे शहर आहे पहा मित्रांनो, गोवा या राज्याची राजधानी आहे आणि या ठिकाणी आपल्या भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा दरवर्षी साजरा केला जातो पणजीमध्ये. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे पणजी. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतातील पहिली महिला राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहे? पहा, भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 प्रतिभाताई पाटील. ह्या ज्या आहेत त्या भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 4 प्रतिभा देवीसिंग पाटील किंवा प्रतिभाताई पाटील. प्रश्न क्रमांक 8 आहे, खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? पहा, राष्ट्रीय विज्ञान दिन हा कोणत्या दिवशी साजरा करतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 28 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन हा साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, बेळगाव सीमावादाचा प्रश्न कोणत्या 2 राज्याशी संबंधित आहे? पहा, बेळगाव सीमावाद हा जो प्रश्न आहे हा कोणत्या 2 राज्याशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्याच्या बॉर्डरचा प्रश्न आहे, म्हणजे त्यावरती हा वाद चालू आहे बेळगावचा. लक्षात ठेवायचे, महाराष्ट्र आणि कर्नाटक. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी दिला जातो? पहा, ग्रॅमी पुरस्कार जो आहे हा कोणत्या क्षेत्रातील कामासाठी देण्यात येतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर संगीत या क्षेत्रामध्ये दिला जातो पहा ग्रॅमी पुरस्कार. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, एक चुंबक दुसऱ्या चुंबकाकडे ओढला जातो हे उदाहरण न्यूटनच्या कोणत्या नियमाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 पहिला नियम. तर पहा, एक चुंबक जो आहे ते दुसऱ्या चुंबकाकडे आकर्षित किंवा ओढला जातो हे जे उदाहरण आहे हा न्यूटनचा पहिला नियम आहे. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे पहिला नियम. प्रश्न क्रमांक 12 आहे, सातमाळा अजंठा डोंगर रांगांनी कोणत्या नद्यांची खोरे विभागलेली आहेत?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 गोदावरी आणि तापी. लक्षात ठेवायचं मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. सातमाळा अजंठा डोंगर रांगांनी गोदावरी आणि तापी या नद्यांची खोरी ही विभागलेली आहेत. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे. महाराष्ट्रातील जास्त उत्पन्न देणारी डाळिंबाची जात कोणती आहे? पहा, महाराष्ट्रामध्ये जास्त उत्पन्न देणारी डाळिंबाची एक जात आहे, आपल्याला ती सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गणेश. ही जी डाळिंबाची जात आहे ही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक उत्पन्न देणारी एक डाळिंबाची जात आहे. पर्याय क्रमांक 1 गणेश. प्रश्न क्रमांक 14 आहे. राज्यात वनस्पती तूप कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? पहा मित्रांनो, या ठिकाणी शब्द आहे वनस्पती तूप. एक प्रकारे आपण त्याला असंही म्हणू शकतो डालडा. पहा, डालडा ही एक कंपनीचं म्हणजे एका मशनीचं नाव आहे, पण आपण त्याला गावरान भाषेमध्ये आपल्या डालडाच असं म्हणतो. लक्षात ठेवायचंय. वनस्पती तूप याचा कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर लातूर या जिल्ह्यामध्ये आहे वनस्पती तूप कारखाना. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे लातूर. प्रश्न क्रमांक 15 आहे. आझाद दस्ता ही सेना खालीलपैकी कोणी उभारली होती? पहा, आझाद दस्ता ही जी सेना आहे ही कोणी सुरू केली आहे, कोणी किंवा स्थापन केलेली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भाई कोतवाल यांनी आझाद दस्ता या नावाची एक सेना उभारलेली होती किंवा स्थापन केली आहे. पर्याय क्रमांक 2 भाई कोतवाल. प्रश्न क्रमांक 16 आहे. मेंदू ऑक्सिजन शिवाय किती मिनिटापर्यंत जिवंत राहू शकतो? पहा, आपला जो मेंदू आहे म्हणजे ब्रेन आहे हा विदाऊट ऑक्सिजन शिवाय किती वेळापर्यंत टिकू शकतो किंवा जिवंत राहतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4 ते 6 मिनिट आपला जो मेंदू आहे हा विदाऊट ऑक्सिजन जिवंत राहू शकतो. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे. महाराष्ट्रात रामोशांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध कोणी बंड पुकारलं होतं? पहा, महाराष्ट्रात रामोशी हे जे आहेत ही एक जमात आहे आणि यांना एकत्र करून इंग्रजाविरुद्ध बंड खालीलपैकी कोणी पुकारलं होतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उमाजी नाईक यांनी. लक्षात ठेवायचे, सर्व रामोशांना महाराष्ट्रात एकत्र केलं होतं आणि त्यांना संघटित केलं होतं आणि त्यांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध बंड पुकारलेलं होतं उमाजी नाईक यांनी. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18 आहे. बंगालमध्ये राजा राममोहन रॉय यांनी डॅश अन्यायी प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सती प्रथेविरुद्ध. लक्षात ठेवायचे, पश्चिम बंगाल किंवा बंगालमध्ये राजा राममोहन राय यांनी सती ही जी अन्यायी प्रथा आहे या प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केलं होतं. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. पंपास गवताळ प्रदेश कोणत्या खंडात आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 दक्षिण अमेरिका या खंडामध्ये गवताळ प्रदेश आहे, त्याचं नाव आहे पहा पंपास. कोणत्या ठिकाणी आहे? दक्षिण अमेरिका या खंडामध्ये. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे. वुमेन्स इंडियन असोसिएशन याची स्थापना कोणी केली आहे? पहा, वुमेन्स इंडियन असोसिएशन याची स्थापना कोणी केली? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 ॲनी बेझंट यांनी स्थापना केली आहे वुमेन्स इंडियन असोसिएशन. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे ॲनी बेझंट. प्रश्न क्रमांक 21 आहे. कोणत्या राज्य सरकारने राज्यामध्ये विजेरी वाहनावरील म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल यांच्यावरील मोटार वाहन कर आणि नोंदणी शुल्क यामध्ये 100% सूट म्हणजे सवलत देण्याची घोषणा केली आहे? पहा मित्रांनो, खालीलपैकी असं कोणतं राज्य सरकार आहे की त्या राज्य सरकारने जेवढ्या काही इलेक्ट्रिकल व्हेकल आहेत त्यांच्यावरती जो कर आहे वाहन कर आणि नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन जो कर असतो टॅक्स असतो त्यावरती 100% सवलत देण्याची घोषणा केली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर ओडिशा राज्य सरकारने. लक्षात ठेवायचे, जेवढ्या काही विजेवर चालणारे वाहन आहेत त्या वाहनांवरती जो काही कर आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन टॅक्स आहे यावरती 100% सवलत देण्यात घोषणा केलेली आहे ओडिशाने. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे. खालीलपैकी कोणत्या सरकारी कार्यक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या पुस्तकामध्ये नोंद करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान या कार्यक्रमाची. लक्षात ठेवायचे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या पुस्तकामध्ये नोंद घेण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे. कोणत्या दिवशी पत्रकारांच्या विरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांसाठी दंडमुक्ती समाप्त करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस पाळला जातो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 2 नोव्हेंबर. हा जो दिवस आहे हा पत्रकारांच्या विरुद्ध होणारे जे काही गुन्हे आहेत त्यांना दंडमुक्ती समाप्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाळतात 2 नोव्हेंबर. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 24 आहे. क्लॅप CLAP हा नमामि गंगे अभियानाचा एक उपक्रम आहे जो डॅश यांच्या वतीने तयार केला आहे आणि अंमलात आणला गेला आहे. पहा, क्लॅप हा जो आहे हा नमामि गंगे हे जे अभियान आहे याचा एक उपक्रम आहे आणि हा जो उपक्रम आहे हा कोणाच्या वतीने तयार केला गेला आहे आणि त्याला अंमलात आणलेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 ट्री क्रेज फाउंडेशन द्वारे. लक्षात ठेवायचे, क्लॅप या नावानं जे एक नमामि गंगे अभियानाचा एक उपक्रम आहे तो ट्री क्रेज फाउंडेशन द्वारे तयार करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 25 आहे, खालीलपैकी कोणता शब्द ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी याने 2021 या वर्षासाठी वर्ड ऑफ द इयर म्हणून निवडला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 वॅक्स. लक्षात ठेवायचे, वॅक्स हा शब्द जो आहे हा ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी याने 2021 या वर्षासाठी वर्ड ऑफ द इयर, लक्षात ठेवायचे, वर्ड ऑफ द इयर यासाठी निवडण्यात आलेला शब्द जो आहे तो आहे वॅक्स. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, कोणत्या राज्यामध्ये निग्जी याच्या 10व्या इंटरनेट एक्सचेंजचे उद्घाटन झाले आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 उत्तराखंड या राज्यामध्ये. तर मित्रांनो NIXI पहा, NIXI निग्जी, आपल्याला याचा फुल फॉर्म माहित पाहिजे. तर याचा फुल फॉर्म आहे नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया, म्हणजेच निग्सी. याच्या 10व्या इंटरनेट एक्सचेंजचे उद्घाटन जे आहे ते उत्तराखंडमध्ये करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, अहमदनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? पहा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा अहमदनगर भरतीविषयी महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणजे जिल्ह्यावरती स्पेशल प्रश्न आहे. आणि याचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 4 एकूण 14 तालुके जे आहेत हे नगर जिल्ह्यामध्ये येतात. तर 14 तालुके कोणते कोणते आहेत पहा, अहमदनगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, अकोले, कोपरगाव, संगमनेर आणि राहाता, हे जे असे 14 तालुके आहेत हे आहेत पहा अहमदनगर जिल्ह्यामध्ये. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून केव्हा आपली निवृत्ती घेतली आहे? पहा, म्हणजे MS धोनी जो आहे, महेंद्रसिंग धोनी याने इंटरनॅशनल क्रिकेटमधून कधी निवृत्ती म्हणजे संन्यास किंवा त्याला आपण रिटायरमेंट म्हणतो ती घेतलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 15 ऑगस्ट 2020, म्हणजे गेल्या वर्षीच पहा MS धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे, म्हणजे संन्यास घेतलेला आहे. आणि 2021 पहा 2021 हे जे IPL झालेलं आहे हे IPL देखील चेन्नई सुपर किंग्स या टीमने जिंकलेला आहे, चेन्नई सुपर किंग्स. आणि त्याचा जो कॅप्टन आहे तो देखील महेंद्रसिंग धोनी होता. मित्रांनो लक्षात ठेवायचं, इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे 15 ऑगस्ट 2020 रोजी. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3 आहे, उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी कोणत्या तारखेला घेतलेली आहे? पहा मित्रांनो, उत्तर कोरिया या देशाने हायड्रोजन बॉम्बची एक चाचणी घेतलेली आहे, ती कोणत्या दिवशी किंवा कोणत्या तारखेला घेतलेली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6 जानेवारी 2016. लक्षात ठेवायचे मित्रांनो, हे जे वर्ष आहे आपल्याला कधी कधी फक्त वर्ष विचारलं जातं, वर्ष आहे 2016. जर तारीख विचारली तर 6 जानेवारी 2016 या दिवशी पहा उत्तर कोरिया या देशाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी म्हणजे एक टेस्ट घेतलेली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, सुनीता चंद्रा यांचे नुकतेच निधन झाले असून त्या कोणत्या खेळाशी संबंधित होत्या? पहा मित्रांनो, हे असे प्रश्न जे आहेत हे इम्पॉर्टंट असणारे प्रश्न असतात, कारण आपल्याला दरवर्षी यावरती पहा खेळ आणि खेळाडू यावरती महत्त्वाचे प्रश्न, एक तरी प्रश्न आपल्याला नेहमी हा विचारला जातो. तर आपल्याला प्रश्न विचारला आहे, सुनीता चंद्रा ज्या आहेत त्यांचं निधन झालेलं आहे, तर त्या कोणत्या खेळाशी संबंधित होत्या? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर हॉकी या खेळाशी संबंधित होत्या सुनीता चंद्रा. पर्याय क्रमांक 2 हॉकी. प्रश्न क्रमांक 5 आहे, संप्रीती हा भारत आणि डॅश यांच्या दरम्यानचा एक संयुक्त लष्करी सराव आहे. मित्रांनो यावरती महत्त्वाचे प्रश्न असे आपल्याला विचारले जातात. पहा, हे जे प्रश्न असतात हे आपल्याला करंट अफेअर्स वरती विचारतात. तर संप्रीती हा जो आहे हा एक संयुक्त लष्करी सराव आहे, हा भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा सराव आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 बांगलादेश. भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यानचा एक संयुक्त लष्करी सराव आहे, त्याचं नाव आहे पहा संप्रीती. या ठिकाणी मित्रांनो मिस्टेकमध्ये आपल्याकडून चीन हा 5वा ऑप्शन देखील ऍड करण्यात आलेला आहे. तर प्रत्येक सरळ सेवेसाठी हे 4च ऑप्शन दिलेले असतात. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, महाराष्ट्र शासनाने मुलींचा जन्ममृत्यू दर घटवण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 भाग्यश्री सुकन्या योजना. ही जी योजना आहे ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक योजना आहे, आणि या योजनेचा उद्देश काय आहे तर पहा जन्ममृत्यू दर घटवण्यासाठी, कोणाचं? मुलींचं जन्ममृत्यू दर घटवण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, काही बदल न करता मराठीत येणाऱ्या संस्कृत शब्दांना काय म्हटले जाते? पहा, कोणताही बदल केला जात नाही त्या शब्दामध्ये, ते जे शब्द आहेत ते संस्कृत भाषेमधून मराठी भाषेत येतात जशास तसे, त्या शब्दांना काय म्हटलं जातं? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 त्याला तत्सम शब्द असं म्हणतात. पहा, तत्सम शब्द कशाला म्हणतात? की जे शब्द संस्कृत भाषेतून काहीही बदल न करता मराठी भाषेमध्ये येतात त्याला तत्सम शब्द म्हणतात. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणत्या राज्याने देशाची पहिली फ्रूट ट्रेन रवाना केली आहे? पहा, खालीलपैकी कोणत्या राज्याने देशामधील आपल्या पहिली फ्रूट ट्रेन ही रवाना केली आहे?
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश राज्य योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे विश्वचषक T20 महिला क्रिकेट स्पर्धा 2020 याचा विजेता संघ कोणता आहे? पहा मित्रांनो, प्रश्न हा खेळावरती इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रश्न आपल्याला विचारला आहे की जो आता वर्ल्ड कप झाला, पहा वर्ल्ड कप झाला कोणाचा? महिलांचा वर्ल्ड कप जो झाला T20, तर तो जो फायनल होता म्हणजे तो चषक जो आहे तो कोणी जिंकलेला आहे, कोणत्या टीमने? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर ऑस्ट्रेलिया या टीमने T20 वर्ल्ड कप जो 2020 ला झालेला आहे 2020चा महिला म्हणजे वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप हा जिंकलेला आहे ऑस्ट्रेलियाने. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे महाराष्ट्र राज्यामध्ये पशु व मत्स्य विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर नागपूर या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्यामधील आपल्या पशु मत्स्य विद्यापीठ. लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 2 नागपूर. प्रश्न क्रमांक 11 आहे जगातील पहिला एड्सचा रोगी खालीलपैकी कोणत्या देशात सापडला होता? पहा एड्स, लक्षात ठेवायचं एड्स या आजाराचा जगातील पहिला जो रोगी आहे म्हणजे पेशंट आहे तो कोणत्या देशामध्ये आढळलेला होता? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका या देशामध्ये एड्सचा पहिला रोगी सापडलेला होता. आणि एड्स हा जो आहे पहा HIV ह्या विषाणूपासून होणारा आजार आहे. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे महाराष्ट्रातील पहिला सिमेंट व पोलाद प्रकल्प कोठे सुरू झाला? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर चंद्रपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील पहिला सिमेंट व पोलाद प्रकल्प सुरू झालेला आहे चंद्रपूरमध्ये. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13 आहे सर्वात जास्त सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यामध्ये आहेत? पहा सोन्याच्या खाणी सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये येतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त आपल्या भारतामध्ये सोन्याच्या खाणी आढळतात. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 14 आहे शास्त्रीय दृष्ट्या किती टक्के जमीन वनाखाली असणे आवश्यक आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर एकूण 33%. पहा 33% जमीन जी आहे ही वनाखाली असणं हे महत्वाचं आहे किंवा आवश्यक असतं 33%. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे संवाद कौमुदी हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? पहा संवाद कौमुदी हे जे वृत्तपत्र आहे हे कोणाशी निगडित आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 राजा राममोहन राय यांच्याशी निगडित आहे संवाद कौमुदी. संवाद कौमुदी हे जे वृत्तपत्र आहे हे राजा राममोहन राय यांच्याशी निगडित येणारं वृत्तपत्र आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे गांधीजींनी भारतातील पहिला सत्याग्रह कोठे केला? पहा भारतातील गांधीजी द्वारा केलेला पहिला सत्याग्रह कोणत्या ठिकाणचा होता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चंपारण्य या ठिकाणचा जो सत्याग्रह आहे हा गांधीजींनी सर्वात पहिला त्यांच्याद्वारे केलेला सत्याग्रह होता चंपारण्य. मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न असा आहे, लक्षात ठेवायचा आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो किंवा मराठी भाषा गौरव दिन हा कधी असतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर 27 फेब्रुवारी हा जो दिवस आहे हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतात. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे गायीला राष्ट्रमाता घोषित करणारे भारतातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? पहा कशाला? गायी, जे आपली गाय हा जो प्राणी आहे गायीला लक्षात ठेवायचे राष्ट्रमाता घोषित करणारा भारतातील आपल्या पहिलं राज्य कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 उत्तराखंड. लक्षात ठेवायचे UK म्हणजे उत्तराखंड हे जे राज्य आहे हे भारतातील असं पहिलं राज्य ठरलं आहे की या राज्याने जी गाय आहे तर गायीला आपल्या राष्ट्रमाता घोषित केलेला आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19 आहे भारत चीन युद्ध कोणत्या वर्षी झालेले आहे? पहा भारतचं आणि चीनचं जे युद्ध आहे हे कोणत्या वर्षी झालं होतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 1962. लक्षात ठेवायचे 1962 या वर्षी भारत चीन युद्ध हे झालेलं आहे. 1971 ला मित्रांनो जे युद्ध झालं होतं पहा पाक म्हणजे इंडो पाक असं त्या युद्धाचं नाव होतं आणि हे जे युद्ध आहे पाकिस्तान भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान झालेलं एक युद्ध होतं. लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे 2 1962 ला भारत आणि चीनचं युद्ध झालेलं होतं. प्रश्न क्रमांक 20 आहे सध्याचे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO कोण आहेत? पहा CEO सध्याचे कोण आहेत? कशाचे? मायक्रोसॉफ्ट कंपनीचे. तर मित्रांनो आपल्याला लवकरच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक उपलब्ध केली जाईल तर त्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या कंपन्या आहेत त्या कंपन्या आणि त्यांचे CEO आणि त्यांचे फाउंडर आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याची लिंक आपल्याला लवकर मिळून जाईल. तर पहा मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सध्याचे CEO कोण आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर सत्या नडेला हे जे आहेत हे सध्या मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत. लक्षात ठेवायचे. अजीम प्रेमजी आहेत ते लक्षात ठेवायचे विप्रो या कंपनीचे संस्थापक होते अजीम प्रेमजी. आणि सुंदर पिचाई हे जे आहेत हे सध्या गुगल या कंपनीचे CEO आहेत. लक्षात ठेवायचे हे जे आहेत अजीम प्रेमजी हे जे आहेत हे फाउंडर होते
आणि सुंदर पिचाई गुगलचे आहेत सीईओ, सत्या नाडेला आहेत मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक शाकाहार दिवस पाळला जातो? पहा, जागतिक शाकाहार दिन कधी साजरा करतात किंवा पाळतात? याचं उत्तर आहे 1 नोव्हेंबर. पर्याय क्रमांक 1 नोव्हेंबर हा जो दिवस आहे हा दिवस जागतिक शाकाहार दिन म्हणून पाळला जातो. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 22 आहे, कोणत्या व्यक्तीची राष्ट्रीय कंपनी विधी अपील न्यायाधिकरण याच्या अध्यक्षपदावरती नियुक्ती करण्यात आली आहे? मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पहा 21 ते 26 हे काही 6 प्रश्न असणार आहेत. हे प्रॉपर आपण करंट अफेअर्स 2021 वर घेतलेले आहेत आणि हे जे करंट अफेअर्स असणार आहे हे आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. पहा, तर कोणती व्यक्ती आहे की त्या व्यक्तीची राष्ट्रीय कंपनी विधी अपील न्यायाधिकरण याच्या अध्यक्षपदावरती नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अशोक भूषण यांची नियुक्ती झालेली आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 23 आहे, कोणत्या ठिकाणी 16वी G20 शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे? मित्रांनो, हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, 2021 वरील हा महत्त्वाचा जनरल नॉलेजचा प्रश्न आहे, म्हणजे करंट अफेअर्सचा आहे. तर 16वी G20 पहा, G20 शिखर परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर रोम या ठिकाणी 16वी G20 शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा केला जातो? पहा, राष्ट्रीय एकात्मता दिवस कधी साजरा करतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 31 ऑक्टोबर हा जो दिवस आहे या दिवशी राष्ट्रीय एकात्मता दिन हा साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय काटकसर किंवा त्याला आपण बचत दिन असं म्हणतो आणि बचत दिन हा पाळला जातो? कोणता आंतरराष्ट्रीय बचत दिवस कधी साजरा करतात किंवा पाळतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 30 ऑक्टोबर हा जो दिवस आहे लक्षात ठेवायचे जागतिक म्हणजेच आंतरराष्ट्रीय बचत दिन म्हणून पाळला जातो. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे 30 ऑक्टोबर. प्रश्न क्रमांक 26 आहे, खालीलपैकी कोणती इतर उपकंपन्यांमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप या कंपन्यांची मूळ संस्था आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 मेटा. लक्षात ठेवायचे मेटा. लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न येऊ शकतो कारण नुकतंच हे नाव चेंज झालेलं आहे. तर मेटा ही जी कंपनी आहे ही इतर उपकंपन्यांमध्ये पहा फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप या कंपन्यांची मूळ संस्था आहे ती आहे मेटा, META. लक्षात ठेवायचे, त्यामुळे नवीन प्रश्न असणार आहे. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, मुरुडेश्वर येथील 450 वर्षापूर्वीचे शंकराचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये पहा मुरुडेश्वर या ठिकाणी 450 वर्षापूर्वीचे एक शंकराचं मंदिर आहे आणि हे जे मंदिर आहे पहा हेमाडपंथी मंदिर आहे आणि हे जे आहे औरंगाबादमध्ये येतं. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, जालना जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 1981 या वर्षी जालना जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे. जर आपल्याला कधी कधी तारीख विचारली तर पहा 1 मे 1981 हे जे तारीख आहे या तारखेला जालना जिल्ह्याची जी निर्मिती आहे ही करण्यात आली आहे आणि ही जी निर्मिती आहे पहा औरंगाबाद आणि परभणी या 2 जिल्ह्यांपासून ही निर्मिती करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3 आहे, 2021 ची ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात नियोजित होती? पहा 2021 म्हणजे 2020 जी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली ती कोणत्या देशाने आयोजित केलेली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर जपान या देशाने, म्हणजेच आपण त्याला म्हणतो पहा टोकियो ऑलिम्पिक 2021 असं आपण त्याला म्हणत असतो, जे की 2021चं होतं पण कोरोनाच्या महामारीमुळे हे जे आहे हे 2021 मध्ये घेण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आपल्याला अजून एक असा विचारला जाऊ शकतो की भारतासाठी पहिलं गोल्ड मेडल म्हणजे सुवर्ण पदक कोणी जिंकलं? त्याचं उत्तर असणार आहे नीरज चोप्रा यांनी भारतासाठी पहिलं ऑलिम्पिकमध्ये आपल्या 2021च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिलं गोल्ड मेडल जिंकलेलं आहे नीरज चोप्रा यांनी. आणि नीरज चोप्रा हे जे आहेत मित्रांनो लक्षात ठेवायचे जेवलिन थ्रोसाठी प्रसिद्ध आहेत किंवा त्यांचा खेळ आहे जेवलिन थ्रो, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो पहा भालाफेक, या खेळाशी संबंधित येतात नीरज चोप्रा. पर्याय क्रमांक 4 जपानमध्ये झालेला आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोणत्या चळवळीच्या दरम्यान सातारा या ठिकाणी प्रति सरकारची स्थापना झालेली आहे? कधी कधी आपल्याला प्रति सरकारच्या ऐवजी पहा पत्री सरकार असाही शब्द येऊ शकतो. तर अशी कोणती एक चळवळ होती की त्या चळवळी दरम्यान सातारा या ठिकाणी प्रति सरकारची स्थापना झालेली आहे?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 भारत छोडो ही जी चळवळ आहे या चळवळी दरम्यान सातारा या ठिकाणी प्रति सरकारची स्थापना झालेली आहे। प्रश्न आपल्याला असा विचारतात कोणत्या ठिकाणी झाली आहे पहा सातारा या ठिकाणी झालेली आहे आणि कोणी केली आहे हा देखील प्रश्न विचारतात तर क्रांतिसिंह नाना पाटील पहा क्रांतिसिंह नाना पाटील यांनी पत्री सरकारची जी स्थापना आहे ही सातारा जिल्ह्यात केली आहे। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे भारत छोडो चळवळ या दरम्यान ही स्थापन झालेली आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे कुडानुकुलम प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे पहा मित्रांनो कधी कधी आपल्याला महत्त्वाचे जे प्रकल्प आहेत हे प्रकल्प विचारले जातात आणि हे कोणत्या राज्यात किंवा जिल्ह्यामध्ये आहेत असाही प्रश्न आपल्याला विचारतात। पहा कुडानुकुलम प्रकल्प जो आहे त्याचं राज्य आपल्याला सांगायचं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर तामिळनाडू या राज्यामध्ये येतो कुडानुकुलम प्रकल्प आणि तामिळनाडूची जी राजधानी आहे पहा चेन्नई ही राजधानी आहे। या ठिकाणी आपल्याला चेन्नई कधी कधी आपल्याला प्रश्न विचारतात राजधानीवर देखील। महाराष्ट्राची राजधानी आहे पहा मुंबई, गुजरातची आहे गांधीनगर, तमिळनाडूची आहे चेन्नई। लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे तमिळनाडूमध्ये कुडानुकुलम प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार कोणाला आहे मित्रांनो हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे ग्राम प्रशासनावरील। महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती याचा जो अध्यक्ष असतो याला निवडण्याचे अधिकार आहे ते कोणाकडे आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर ग्रामसभेला हे निवडीचे अधिकार असतात। कोण निवडीचे पहा तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीचे जे अधिकार आहेत हे ग्रामसभेकडे असतात। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 7 आहे 3 राजधान्या असणारे कोणते राज्य देशातले पहिलेच राज्य ठरले आहे पहा म्हणजे खालीलपैकी देशातील असं कोणतं राज्य आहे की त्या राज्याला 3 राजधान्या देखील आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर आंध्र प्रदेश या राज्याला आहेत पहा 3 राजधान्या। तर कोणत्या कोणत्या आहेत अमरावती, विशाखापट्टणम आणि कुर्नूल ह्या ज्या आहेत या 3 राजधान्या आहेत आंध्र प्रदेश या राज्याला। मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे देशातील आपल्या पहिलं राज्य आहे की त्याला 3 राजधान्या आहेत। यामध्ये पहा तामिळनाडू राज्य नुकतंच झालं आहे चेन्नई याची राजधानी आहे। जम्मू काश्मीर हा जो आहे मित्रांनो पहा वेगवेगळा केंद्रशासित प्रदेश आहे आणि तेलंगणा याची राजधानी आहे पहा हैदराबाद आणि तेलंगणा हे जे आहे हे आपल्या भारतातील सर्वात नवीन राज्य आहे पहा तेलंगणा जे की आंध्र प्रदेश या राज्यामधून ते विलग झालेलं आहे। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेशला 3 राजधान्या आहेत। प्रश्न क्रमांक 8 आहे पहिला आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कोणत्या राज्यात झालेला आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर हरियाणा या राज्यामध्ये पहिला आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव हा संपन्न झालेला आहे। लक्षात ठेवायचे आणि हरियाणा या राज्याची राजधानी आहे पहा चंदीगड। लक्षात ठेवा चंदीगड हरियाणाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे महाबळेश्वर आणि पोलादपूर या मार्गावरती कोणता घाट वसलेला आहे पहा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्याला महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाट यावर हा विशेष प्रश्न आहे। तर महाबळेश्वर आणि पोलादपूर या मार्गावरती कोणता घाट आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर आंबेनळी हा जो घाट आहे हा महाबळेश्वर आणि पोलादपूर या रस्त्यावरती येतो। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 10 आहे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान असणारा जिल्हा कोणता आहे पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान जिल्हा याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 मुंबई शहर हा जो जिल्हा आहे हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील आपल्या सर्वात लहान जिल्हा आहे। कधी कधी प्रश्न आपल्याला लहानच्या ऐवजी मोठा देखील विचारला जाऊ शकतो तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आपल्या राज्यामधील तो आहे पहा अहमदनगर सर्वात मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने। सर्वात लहान मुंबई शहर। प्रश्न क्रमांक 11 आहे कोणत्या ठिकाणी मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा लागू केला होता याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर सोलापूर या ठिकाणी। लक्षात ठेवायचे मार्शल लॉ हा जो लष्करी कायदा आहे हा लागू करण्यात आला होता सोलापूर या ठिकाणी। मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 12 आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हटलं जातं पहा नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा विकारी शब्द कोणता आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 त्याला विशेषण असं म्हटलं जातं। पहा मराठीतला मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे आपण नुकतंच लगेच हळूहळू आपण मराठी व्याकरण देखील सुरू करणार आहोत। येत्या काही 2 ते 3 दिवसामध्ये मराठी व्याकरणावर देखील आपल्याला महत्त्वाचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत। तर पहा नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द आहे तो असतो विशेषण। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 13 आहे धातू साधित व सहाय्यक क्रियापद मिळून होणारं क्रियापद कोणतं होतं पहा धातू साधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणतं क्रियापद तयार होतं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर संयुक्त क्रियापद हे तयार होत असतं। कशाने पहा धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद या दोघांनी मिळून होतं संयुक्त क्रियापद। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 14 आहे भारतातील सर्वाधिक लांबीची उपनदी म्हणून कोणती नदी ओळखली जाते पहा मित्रांनो भारतातील सर्वात लांबीची उपनदी खालीलपैकी कोणती आहे
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4. तर यमुना नदी ही जी आहे ही भारतातील सर्वात लांबीची उपनदी आहे. पहा, उपनदी ही आहे सर्वात लांबीची भारतामधील. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, जगातील सगळ्यात जास्त जंगली म्हशींची संख्या कोणत्या ठिकाणी आहे? पहा, जगात सर्वाधिक जास्त जंगली म्हशी, लक्षात ठेवायचे, जंगली म्हशी यांची संख्या जास्त आहे ती कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर आसाम या राज्यामध्ये जगातील सर्वाधिक जास्त जंगली गायी आहेत ह्या आसाममध्ये आढळतात. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16 आहे, हँगिंग गार्डन्स हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पहा, हँगिंग गार्डन हे जे आहे हे आपल्या राज्यात कोणत्या ठिकाणी येतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2. तर मुंबई या ठिकाणी आहे हँगिंग गार्डन. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 17 आहे, ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे? पहा मित्रांनो, यावरती आपण डीपमध्ये एक व्हिडिओ घेणार आहोत. महाराष्ट्रातील जेवढे काही आपले महत्त्वाचे असणारे अभयारण्य आहेत हे आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर त्यापैकीच प्रश्न आहे पहा, ग्रेट इंडियन बस्टर्ड हे जे अभयारण्य आहे हे कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4. तर सोलापूर या ठिकाणी आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, भारतातील कोणत्या राज्यामध्ये कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा या ज्या नद्या आहेत ह्या नद्या प्रवाहित होतात? पहा, कोणत्या कोणत्या नद्या आहेत? कृष्णा, गोदावरी, तापी आणि नर्मदा. ह्या आपल्या राज्यातील असं कोणतं, भारतातील असं कोणतं राज्य आहे की ह्या सर्व नद्या ज्या आहेत त्या आपल्या त्या राज्यामधून प्रवाहित होतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र राज्य. पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये कृष्णा, गोदावरी, तापी आणि नर्मदा या चारही नद्या महाराष्ट्र राज्यातून वाहत आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, उंटावरचा शहाणा या म्हणीचा अर्थ काय होतो? पहा मित्रांनो, मराठीतील महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण नुकतंच मराठीमध्ये मराठी व्याकरण, मराठी म्हणी ह्या सर्व घेणार आहोत. तर आपल्याला सांगायचं आहे उंटावरचा शहाणा याचा अर्थ काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मूर्खासारखे सल्ला देणारा त्याला म्हणतात पहा उंटावरचा शहाणा. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 20 आहे, जगातील सर्वाधिक वेगवान संगणक खालीलपैकी कोणता ठरलेला आहे? पहा मित्रांनो, म्हणजे जगातील सर्वात सुपर कम्प्युटर म्हणजे सर्वात वेगवान असणारा म्हणजे स्पीडचा असणारा कम्प्युटर कोणता आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फुगाकू. हे जे सुपर कम्प्युटर आहे म्हणजे वेगवान कम्प्युटर आहे हे जपान या देशामधील आहे, त्याचं नाव आहे फुगाकू. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, कोणत्या मंत्रालयाच्या वतीने भाषा संगम मोबाईल ॲपचे अनावरण करण्यात आलेले आहे? मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पहा 21 ते 26 हे जे 6 प्रश्न असणार आहेत हे टोटलपणे प्रश्न करंट अफेअर 2021 वर महत्त्वाचे प्रश्न आपण घेत आहोत. तर त्यापैकी आपला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाच्या वतीने भाषा संगम या नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4. तर शिक्षण मंत्रालयाद्वारे भाषा संगम, पहा भाषा संगम या नावाचं एक मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, कोणत्या पक्षी जातीला न्यूझीलंड बर्ड ऑफ द इयर 2021 म्हणून घोषित केला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉंग टेल बॅट. हा जो पक्षीची जात आहे याला न्यूझीलंड बर्ड ऑफ द इयर 2021 म्हणून घोषित करण्यात आलेला आहे, लॉंग टेल बॅट. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, पहा डेहराडून म्हणजे त्याला आपण उत्तराखंड आहे, पहा उत्तराखंडची राजधानी आहे डेहराडून. तर उत्तराखंड या ठिकाणी मुख्यमंत्री घस्यारी कल्याण योजना आणि संगणकीकृत बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्थेचे उद्घाटन केले आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4. तर लक्षात ठेवायचं, अमित शहा यांनी डेहराडून या ठिकाणी मुख्यमंत्री घस्यारी कल्याण योजना आणि संगणकीकृत बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्था याचं उद्घाटन केले आहे अमित शहा यांनी. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 24 आहे, खालीलपैकी कोणत्या IUCN याच्या गटयादीमध्ये सिंधू नदी डॉल्फिन या जलचर जातीला समाविष्ट करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 एंडेजर्ड. लक्षात ठेवायचंय एंडेजर्ड या पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे एंडेजर्ड. प्रश्न क्रमांक 25 आहे, डॅश याच्या वतीने डेअरी सहकार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे किंवा येणार आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ याच्याद्वारे किंवा यांच्या वतीने डेअरी सहकार या योजनेची अंमलबजावणी होत आहे. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, कोणत्या ठिकाणी 31 ऑक्टोबर 2021 रोजी सरदार पटेल लीडरशिप सेंटर याचं उद्घाटन करण्यात आलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर मसुरी. लक्षात ठेवायचे मसुरी या ठिकाणी 31 ऑक्टोबर 2021 या रोजी सरदार पटेल लीडरशिप सेंटर याचं उद्घाटन झालेलं आहे मसुरीमध्ये. पर्याय क्रमांक 2.
तर मित्रांनो, हे होते पहा आपले 26 जनरल नॉलेजचे प्रश्न. या 26 प्रश्नापैकी आपल्याला किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून मित्रांनो नक्कीच सांगायचं आहे. कारण येणाऱ्या सर्व सरळ सेवा स्पर्धेसाठी हे प्रश्न महत्त्वाचे ठरणार आहेत. आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि मराठी नोकरी यूट्यूब चॅनल आणि नोकरी इन्साइडर यूट्यूब चॅनल लगेच आपल्या सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करा, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला 800 PDF मोफतमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.